ऊन खूप आहे ना बाहेर, भरपूर. मग आज तुमच्यासाठी मी स्पेशल आंब्याचं पन्ह केलंय. व्हेरी गुड, थँक्यू. कसं झालंय बघा, सांगा. आणि एक नंबर. सुस्वागतम. आज मी तुम्हाला आमच्या पद्धतीचं कैरीचं पन्ह करून दाखवणार आहे. हा आमचा घरचा आंबा आहे. ह्या कच्च्या कैऱ्या आहेत म्हणजे. तर ह्या मी स्वच्छ धुवून ह्याची देठ काढून घेतले आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये मी शिजवून घेणार आहे. आणि आता आमच्या पद्धतीचं कैरीचं सोप्या पद्धतीने पन्ह करून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम कैऱ्या शिजवून घेऊया. अशा प्रकारे बघा, आपल्या ह्या कैऱ्या शिजलेल्या आहेत चांगल्या. आता याची साल काढायची आणि आतला गर काढून घ्यायचा. चला तर अशा प्रकारे आंब्याचा सगळा गर म्हणजे कैरीचा सगळा गर मी काढून घेतलेला आहे चमच्याने. आता प्रमाण मी असं घालते, तुम्हाला कसं गोड हवं असेल पन्ह त्याप्रमाणे करू शकता. 1 बाऊल म्हणजे 1 वाटी जर गर असेल आंब्याचा तर पाऊण बाऊल किंवा वाटी गूळ घालायचा, पाऊण. आता मी पाऊणपेक्षा थोडा जास्त घेतला आहे, पण पाऊण हे प्रमाण अगदी योग्य आहे. त्यानंतर इथे मी वेलची पावडर करून घेतली आणि इथे मीठ आहे. सर्वप्रथम आपण गूळ आणि आंब्याचा गर एकत्र वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच मी मगाशी वेलची पावडर केली होती, त्यामुळे हे असं व्हाईट दिसतंय. म्हणजे साखर आणि वेलची अशी मिक्स करून वाटून घेतली होती. तर याच्यातच मी आता गूळ आणि आंब्याचा गर, कैरीचा गर वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे पहा, आपला जो आंब्याचा कैरीचा गर आहे तो वाटून झाला आहे. तो मी आता एका डब्यात काढून घेते. आता आपल्याला हवं तेव्हा आपण पन्ह करू शकतो. हे चांगलं बराच काळ फ्रीजमध्ये राहतं. हे बघा, अशा प्रकारे आपण आंब्याचा गर, गूळ असं मिक्सरला वाटून घेतलंय. आता आपण पन्ह करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी ग्लास घेतलेत 2. आता ह्यातला जो गर आहे तो मी या ग्लासमध्ये घेतलाय. अंदाजे 1.5 चमचा घेतलाय आणि बाकीचा जो गर आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे डब्याला झाकण लावून. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. अंदाजे मीठ घातलंय मी. त्यानंतर वेलची पावडर घालून घेऊया थोडीशी. आता ह्याच्यामध्ये साखर पण आहे, म्हणजे पूर्ण वेलची पावडर नाही आहे, साखर मिक्स वेलची पावडर आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया. गार असं फ्रीजमधलं पाणी घालायचं आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हळूहळू असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पाण्यामध्ये ते मिश्रण. हे बघा, अशा प्रकारे आपलं पन्ह तयार. हे बघा, छान असं गारेगार आंब्याच्या सीझनमध्ये पन्ह झालं नाही असं होणारच नाही. तर असं हे आंब्याचं पन्ह नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.